बहुचर्चित मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला आज प्रारंभ झालेला आहे. मुंबई येथून राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या बोटीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि त्यानंतर ही जी बोट आहे रोरो सेवा म्हणजे M2M ही विजयदुर्गकडे निघालेली आहे. सकाळी 8च्या सुमारास जवळपास 3 वाजेपर्यंत ही रोरो सेवा म्हणजे ही M2M सर्व्हिस जी आहे ती मुंबईतून जी निघालेली आता 3 वाजेपर्यंत दाखल होईल. कधी पाहिलं असेल तर आपण मी आता आहे विजयदुर्गच्या या जेटीवरच पाहू शकता अशा प्रकारे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे स्वागतासाठी. अनेक प्रवासी मुंबईतून या रोरो सेवेद्वारे मुंबईत सिंधुदुर्ग दाखल होणार आहे. त्या व्यतिरिक्त वाहने सुद्धा त्यांच्यावर असतील आणि पाहिलं असेल तर एक महत्वाचा हा जो प्रोजेक्ट आहे तो मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो आणि आज खरा तो सत्यात उतरल्याचं पाहायला मिळते. विजयदुर्गच्या या जेटीवर अतिशय योग्य पद्धतीने इथे नियोजन करण्यात आलेलं आहे. पोलीस प्रशासन तर असेल किंवा बंदर विकास जे खात्याचे जे अधिकारी असतील ते सुद्धा इथे उपस्थित आहे. एकंदरीत पाहिलं असेल तर दुपारी 3च्या सुमारास ही जी M2M सर्व्हिस आहे मुंबई ते विजयदुर्ग इथे दाखल होणार आहे आणि वेगळ्या म्हणजे सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी ही जी रोरो सर्व्हिस आहे ती अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.